या ठिकाणी बघितलं आपण मोशीमधल्या या कचऱ्याच्या ढिगाखाली जे लोक अडकलेली आहेत, गेले 3-4 दिवस झालेले आहेत ते अडकलेले आहेत आणि त्यांना त्याचं जे शोधकार्य आहे ते चालू आहे। त्यांचे नातेवाईक या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की सध्या काय परिस्थिती आहे, काय नेमकं कारण आहे, काय झालं होतं, काय झालं होतं, तुम्हाला जेव्हा समजलं काय झालं? काय आम्हाला कळालं ढिगारा कोसळाय म्हणले बिल्डिंगवर कधी कधी झालं? बुधवारी। कोण आहे तुमचं नाव? माझे मिस्टर काय आता परिस्थिती काय आहे, काय म्हणतात? आज त्याने चालू केलं त्या गाड्या बिड्या जेसीबी नाही तर एका 2 जेसीबी वर चालू होत। आज 3रा दिवस निघलाय। तुमचं कोण आहे? पप्पा आहेत माझे। कधीपासून अडकले? बुधवारपासून। आम्ही मुली माझी मम्मी आम्ही सगळे एकच फॅमिलीचे। कामाला जाताना काय म्हणाले? काय म्हणते सर, कामाला जातो हेच म्हणणार ना। परत संपर्क झाला नव्हतं झालं, नाही झालं। ते जाताना तेवढं बोलले तेवढंच, नंतर नाही आलं। आता जे या ठिकाणी परिस्थिती आहे त्याच्याने तुम्ही समाधानी आहे का? म्हणजे जे शोधकार्य चालू आहे समाधानी असल्यावर असं कसं का काय म्हणता, समाधानी आहे का तुम्ही? म्हणजे शोधकार्य चालू आहे. तुम्हाला कसं वाटतंय समाधानी आहोत आम्ही? हा, म्हणजे आता एवढे एक तर आम्ही किती परेशान झालो, आज 3 दिवस झाले। हा, जे ते येईन ते बोला बोला बोला, त्यांना दिसतंय ना काय बोलायचं त्यांना। हा, कोण होतं तुमचं? आमचे चुलते आता आपण येऊन गेले, काय म्हणाले? काय म्हणतात, हायत चांगले 3 दिवस झाले, चांगले असतात का? हा, 3 दिवस झाले। तुमचं कोण आहे? कोण आहे? होय, काय काय कधी म्हणजे कधीपासून येते? बुधवारपासून? बुधवारपासून। मग आता इथं महापौर येऊन गेले, आमदार येऊन गेले, कोण कोण येऊन गेले? प्रकाश आंबेडकर ते येऊन गेले वाटतं या तर काही तर 2-3 जेसीबी दिसतात, काही जास्त नाही हालचाल। तुमची काय मागणी आहे? काय आमच्या माणसाचं कृपा यावं, दुसरी काय असते मग। लवकर मीडियावाल्यांनी उचलून घ्यावा माणसाची खोली। एकूण किती लोक अडकले? भरपूर आहेत कामगार। 8 लोक सांगतात। काय 8 माहित आहे का जास्त आहे? जास्त असते ना, कामाला म्हणल्यावर भरपूर आलेले असते ना। परमनंट होते का कॉन्ट्रॅक्टवर? ते काय मला माहित नाही आता। होय हो, तुमचे परमनंट होते का कॉन्ट्रॅक्टवर होते? कॉन्ट्रॅक्ट। इथं बघू शकता परमनंट लोक सेफ आहेत आणि कॉन्ट्रॅक्टवरच्या लोकांना इथं मृत्यूच्या सापळ्यात अडकवलेलं आहे। काय कारवाई केली पाहिजे? त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे। आमचे माणसं तिथे अडकलेत, ते काय आणखी ते लोक येत पण नाहीत, बोलत पण नाहीत, सांगत पण नाहीत, काहीच नाहीत। नुसतं आम्हाला म्हणते चांगले काढायला, तर आम्ही आमचे प्रयत्न चालू, पण त्यांचे काहीही प्रयत्न चालू नाहीये। त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणं आम्हाला असं वाटते करावं। मनुष्य दोषाचा गुन्हा दाखल होतोय, सरकार प्रशासनावर होतोय, सरकारवर होतोय। करायलाच पाहिजे, ते गुन्हा दाखल करायलाच पाहिजे, आमचं एकच म्हणणं आहे। तर या ठिकाणी जे नातेवाईक आहे त्यांचं काय बोलावं हे सूचना झालेलं आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। ठीक आहे काका, मला ते आपलं काय थोडा इथं जय भीम जय शिवराय। आज आपण मोशी येथील जे कचरा डेपो आहे त्या ठिकाणी आहोत आणि गेले 3 दिवसापूर्वी या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळं जी बिल्डिंग ढासळलेली आहे त्या अपघातामुळे जवळपास अनेक मृत्यू झालेले आहे आणि जवळपास अजूनपर्यंत 8 ते 10 लोक यामध्ये आहेत। आपण बघू शकता ही जी बिल्डिंग आहे ती
बिल्डिंग या ठिकाणी कचऱ्याचा डोंगर साठलेला आहे आणि 3 मजली इमारत पूर्णपणे ढासळून गेलेली आहे. 2 मजले खच्ची झालेले आहेत आणि अ, हे जे काय घडलेलं आहे हे अतिशय दुर्दैवी आहे, भयानक आहे. कारण जे चतुर्थ श्रेणीतले जे कामगार आहे ते कामगार याच्या खाली अडकलेले आहेत. जे कचऱ्यासाठी काम करतात, पूर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी काम करतात, परंतु त्यांची ही दयनीय अवस्था या ठिकाणी भयानक अशी झालेली आहे. मोशीपासून आळंदी म्हणजे चाकण रोडपासून हे जवळपास 1-2 किलोमीटरवर हे अंतरावर हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी जे ढिगारे साचलेले आहेत या ढिगाऱ्यांचं महापालिकेचं लक्ष नाही आहे, राज्य शासनाचं लक्ष नाही आहे या ठिकाणी आणि ढिगारेच्या ढिगारे या ठिकाणी झालेले आहे. या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे हे याची जबाबदारी घ्यायला अजूनपर्यंत कोण तयार नाही. इतके लोक या खाली मेलेले आहेत. जवळपास 20 जण मृत्यू झालेले आहेत असा आकडा आहे आणि या ठिकाणी काम चालू आहे. परंतु आपण बघू शकता की ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती कोणामुळे ओढवलेली आहे हा मोठा प्रश्न आहे. हे असे जर का कारभार होत असेल तर याला जबाबदारी कोण घेणार? जबाबदारी कोणाची? प्रशासनाची जबाबदारी आहे का नेत्यांची जबाबदारी आहे? आमदारांची जबाबदारी आहे? इथले खासदार काय करत आहेत हा मोठा प्रश्न येतो. तर आपण आता जे ढिगाऱ्याखाली गेलेले जे लोक आहेत त्यांचे नातेवाईक या ठिकाणी गेले 3 दिवस या ठिकाणी रडत बसलेले आहेत. आपण त्यांची मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत. त्यांची मुलाखत आपण घेऊया. धन्यवाद. कितने लोग अभी फंसे हुए हैं? सर अंदर फंसे हुए जो लोग हैं इसको कितनी जगह तक चल सकता है? ये तो सर ये मूवमेंट पे लश्कर को पीछे क्यों लिया गया है? लश्कर के जवान भी थे यहाँ पे, उनको क्यों पीछे लिया गया? उनका क्यों काम बंद किया गया यहाँ पे? आर्मी डिप्लॉयड थी यहाँ पे, उनको अभी हटा दिया गया है। उसका रीजन क्या है? मैं बता पाऊंगा कि एज ए पुलिस तो इस मामले में एफआईआर दर्ज करेंगे, आप जांच करेंगे? एडीआर मैंने आपको पहले बताया कि एडीआर ऑलरेडी रजिस्टर हुआ है, उसका इन्वेस्टिगेशन चालू है। खाना पैसे क्या जानकारी है आपको? आपके यहाँ पर क्या किसी का नाम पर आपने माईक घुसवतो का पुढं? हे आंदोलन दाखवा ना यांना दाखवा. केलं थांबा एक मिनिट. मोशीच्या घटनास्थळी जी घटना घडली त्यानंतर जे ॲम्ब्युलन्स कर्मचारी, ॲम्ब्युलन्सची गाडी आहे, आपण बघू शकता ही ॲम्ब्युलन्सची गाडी गेले 3 दिवस या ठिकाणी कार्यरत आहे, दिवस रात्र कार्यरत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, कधी कळलं तुम्हाला, कधी आला आणि कशा प्रकारे त्यावेळेस परिस्थिती होती? आम्हाला दुपारी 1:30 वाजता कॉल पडला वायसएम हॉस्पिटलला की असं असं घटना झालेली आहे. 7 तारखेला घटना झालेली आहे आणि टीम रेडी करून मोशीच्या कचरा डेपोच्या इकडे रवाना होण्यासाठी. तर आम्ही असे 4 ते 6 ॲम्ब्युलन्स घेऊन 3-4 डॉक्टर, 6-7 वॉर्ड बॉय, बाकी सर्व कर्मचारी घेऊन आम्ही ह्या दिवशीने निघालो. तर आल्यावर सिच्युएशन पाहिली तर कर्मचाऱ्यांनी जे रिस्क्यू टीमचे होते त्यांना आत जायची परिस्थिती एकदम नाजूक होती, की जे करून की काही ऑप्शनच नव्हते. आम्हाला पण काही सिच्युएशन कळत नव्हती की आतून कसे येणार आहेत, की म्हणजे आपल्याला पेशंट काय परिस्थितीमध्ये भेटणार आहेत काय याची काहीच कल्पना नव्हती. ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी आला त्यावेळेस त्या पेशंटची काय परिस्थिती होती? किती पेशंट तुम्ही या ठिकाणाहून घेऊन गेले? जवळपास आम्ही 9 ते 10 पेशंट नेलेले आहेत. एक पेशंट होता गायकवाड म्हणून, त्यांचे हात पाय
तो एक साईड गेली होती, पोल पडला होता. त्यांना आम्ही जवळच्याच हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेटमध्ये ज्या सिच्युएशनमध्ये होते त्या सिच्युएशनमध्ये आम्ही त्यांना तिथे भरती केलेलं आहे. आणि जे किरकोळ वगैरे होते त्यांना वायसम असे काही खाजगी अशा ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेले आहे. म्हणजे मृतदेह किती काढले आणि किती लोक आतमध्ये आहेत? काल एकच मृतदेह आमच्या ताब्यामध्ये सकाळी मॉर्निंगला भेटलेला आहे. एकूण मृतदेह किती काढले? एकच अंदाज हे सध्या तर. म्हणजे आतमध्ये किती लोक आहेत आता? अजून तरी 8 ते 9 लोकांचं हे सांगतायत की पेशंट अडकलेले आहेत. अजून सध्याची परिस्थिती आतली काही सांगता यायची नाही. सगळे रोजंदारवाले कर्मचारी आहेत, चतुर्थ श्रेणीतले आहेत. सगळे गरीब परिस्थितीमधले आहे आणि लोकलमध्ये म्हणजे इथे जवळपास राहणारे आहेत अशा प्राथमिक माहितीनुसार समजतंय. दुसऱ्या माहितीचं काय आपल्याला अजून एवढं कन्फर्म अंदाज नाही. आकडा पण वाढू शकतो, कधी कमी होऊ शकतो, कन्फर्म सांगता येणार नाही. काय वाटतं तुम्हाला, जिवंत किती असू शकतील आणि काय? आता हे सर्व डॉक्टर्स सांगतील, कारण जशा कंडिशनमध्ये आपण घेऊ त्यानंतर आम्ही पहिलं प्रथमेच हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन जाईन. त्यानंतर जे काय असेल ट्रीटमेंट हे डॉक्टर करतील, त्यानंतर काय असेल ते समजेल. कोण कोण व्हिजिटला येऊन गेलं या ठिकाणी? कोण कोण आलं होतं? महापौर आले होते, आमदार साहेब आले होते, मंत्री सर आले होते, परत खासदार साहेब आले होते, बारणे सर वगैरे सगळे. 2-3 लेडीज आले होते. काही नाव मला एवढे हे स्पष्ट करता येत नाही. आणि प्रकाश सर पण सकाळी येऊन गेले, प्रकाश आंबेडकर सर. तर इथली परिस्थिती आहे, त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांची नातेवाईकांची काय अवस्था? नातेवाईकांची एकच अवस्था आहे, जेवढ्या लवकर तुम्ही हे करून आमचे जे नाते घरातले, कोणाचा नवरा आहे, कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाऊ आहे, त्यांना पटकन काढून काय असेल ते प्राथमिक उपचार करून आम्हाला आमच्या ताब्यात द्यावे असं त्यांचं. नेमका हा प्रकार कशामुळे घडलेला आहे काय वाटतं? प्राथमिक अंदाज असा आहे की म्हणजे इथले जे जवळपास आतापर्यंत आम्ही पेशंट काढले त्यांच्यावरून कळतं की ते कचऱ्याचा जो हे आहे साठा तो एकदम खाली पडल्यामुळे ते सगळे अडकून पडले होते. आणि असं होतं की ते कॅन्टीनला जेवायला बसले होते. हा प्राथमिक माहिती होती. दुपारी 1:30 ते 2 दरम्यानचे आहे. तर अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे. अजून पण 7 ते 8 लोक या ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. प्रशासनाचं काम चालू आहे, परंतु कामापेक्षा जास्त त्यांचा जीव महत्त्वाचा आहे असं या ठिकाणी दिसतंय. तर त्यांचा जीव वाचवणं हे खूप महत्त्वाचं आहे. जी आर्मीची टीम होती, NDRFची जी टीम होती या ठिकाणी कार्यरत होती, त्यांना पण हटवण्यात आलं. त्यांना का हटवण्यात आलं हे DCP साहेबांना विचारलं तर त्यांच्याकडे काहीही उत्तर नव्हतं. तर बचाव कार्य सुरू आहे, परंतु त्या गतीने बचाव कार्य नाही आहे. आपल्याकडे त्या प्रकारचं तंत्रज्ञान नाही आहे की त्वरित या ठिकाणी त्यांना आपण रेस्क्यू करू शकू. अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याकडे या ठिकाणी दिसून येत नाही. मी निलेश चव्हाण, सम्यक क्रांतीसाठी मोशीवरून. तर या मोशीतील कचरा डेपोमध्ये जी बिल्डिंग दुर्घटना घडलेली आहे त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवडचे कसबेजी आणि वंचित बहुजन आघाडीचे अभिजित खत्री हे सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे. काय सांगाल, काय घडलं त्या ठिकाणी? 7 तारखेला बुधवारी दुपारी 12:30च्या दरम्यान मोठा आवाज झाला आणि हे जे आपलं राजगृह बुद्ध विहार आहे हे कचरा डेपोच्या लगत त्या प्रॉपर्टीला लागून आहे. तर ह्या आम्हाला इथं कळाल्या या ठिकाणाहून ज्यावेळेस NDRFच्या आणि अग्निशामकच्या गाड्या गेल्या आणि माझ्या परिचयाचे एकनाथ धैतुले यांची ॲम्ब्युलन्स गेली
त्यावेळेस मला खात्री झाली की या ठिकाणी मोठी दुर्घटना घडलेली आहे. आणि याच्या अगोदर मी कचरा डेपोतल्या आपल्या कार्यकर्त्यांसाठी मी आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्या युनियन लीडरने मला म्हटलं होता की गायकवाड म्हणून आहे, त्याचं नाव कैलास गायकवाड आहे. तो कैलास गायकवाड मला म्हटला की मामा तो जो अँटोनीचा जो स्ट्रक्चरचा भाग आहे तो मोडकळीस आलेला आहे, तो कधीही ढासळू शकतो. तर जवळजवळ मी ज्या ठिकाणी राहतो संजय गांधीनगर मोशीमध्ये, त्या ठिकाणचे बरेचसे कामगार त्या ठिकाणी काम करत आहेत. तर मला ती मोठी घटना असं वाटलं, माझी माणसं संजय गांधीनगरची अडकलेत, म्हणून मी लगेच बाळासाहेब आंबेडकरांना मॅसेज केला आणि फोनही केला. तर मग आम्ही त्या ठिकाणी गेलो, तिथली परिस्थिती पाहिली आणि 2-4 जण अडकले होते ते साईनाथ हॉस्पिटलला घेऊन गेले त्या दिवशी दुपारी. आणि मग जे बाकीची जी अडकली होती ती आवाज देत होती आतमधून, त्यांना मग यंत्रणेने बाहेर काढलं. NDRF, अग्निशामक दल आणि मिलिटरीने काढले ते बाहेर. त्याच्यानंतर जे दबली गेलेली आहेत त्यांच्यावरती नुसती प्रॅक्टिस चालली होती, ते काही व्यवस्थित पद्धतीने काढत नव्हते. आणि जो माझा नातेवाईक आहे, जो माझ्या घरातला कसबे आहे, वामन दगडू कसबे, हा त्या ठिकाणचा जो सुपरवायझर आहे गायकवाड म्हणून, त्या गायकवाडने मला सांगितलं की साहेब वामन दगडू कसबे हे पंचिंग करून माझ्यापर्यंत आले नाही, याचा अर्थ माझ्या कॅबिनच्या मागे त्या रस्त्यावर दबले गेलेले आहेत. मग हे आम्ही प्रशासनाला आत्ता जे 48 तास झालेले आहेत, 50 तास झाले, त्याच्या अगोदर 24व्या तासाला मी त्यांना सांगितलं आहे सकाळी की वामन दगडू कसबे हे नातेवाईक आहेत, हे माझे नातेवाईक आहेत घरातले, हे दबले गेलेले आहेत. याच्यावरती कुणी चर्चा करत नव्हतं. मग त्याच दिवशी सायंकाळी अनिल अण्णा जाधव, सरोजीदादा बनसोडे, आपल्या शारदाताई बनसोडे, संजीवन कांबळे, सनी गायकवाड, धनंजय कांबळे, हे कार्यकर्ते आम्ही समूहेत गेलो आणि त्या प्रशासनाला भांडलो आम्ही. तो कुलकर्णी म्हणून त्या ठिकाणचा तो हेड आहे. आणि त्या सकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मिश्किलपणे म्हणतात की ही नैसर्गिक घटना आहे. अहो, त्या ठिकाणी ती नैसर्गिक घटना कशी असू शकते? जर कचरा हा 30 वर्षापासून एका जागेवरती जमा झाला आहे तर त्याच्याखाली अनेक प्रकारचे वायू तयार झाले, त्याच्यामध्ये मिथेलिनसारखा वायू त्याच्यामध्ये तयार झाला आणि तो एक प्रकारचा स्फोटही असू शकतो. आणि तो स्फोट हा 2-4 दिवसापूर्वी त्याच्या बाजूला मोठी चिमणी होती, ती पडली 3 दिवसापूर्वी. त्याच्यानंतर अशा छोट्या मोठ्या घटना आणि त्या वायूमुळे त्या स्ट्रक्चरला तडे गेलेत. हे कर्मचाऱ्यांना माहिती आहे, व्यवस्थापनाला माहिती आहे. हे सगळं लपवण्याचं काम हा कचरा डेपोचं अँटोनी लारा ही कंपनी करत आहे. महानगरपालिका प्रशासन हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जे या ठिकाणी भाजपा सरकार आणि जे इतर सरकार विरोधी पक्षनेते आहेत हे येतात फक्त आणि फक्त बोलून जातात, नातेवाईकांना भेटले सुद्धा नाही. फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर स्वतः, आम्ही त्यांच्याशी संपर्कात असल्याने आज सकाळी आले आणि नातेवाईकांना भेटले, परिस्थितीची जाण करून घेतली. त्यांनी काय सूचना प्रशासनाला करायच्या ते केलेल्या आहेत. अशी परिस्थिती आहे. आता याच्यामध्ये 18 लोक गडप झालेली आहेत, तर त्याच्यापैकी काही बाहेर काढलेले आहेत 9, पण जे 9 लोक आहेत त्याचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. आता त्याचं NDRFने आणि प्रशासनाने त्याचं उत्तर द्यावं. आता नातेवाईक किती दिवस थांबणार आहे, त्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आता एक नातेवाईक जमा होत आहे. नातेवाईकांना प्रशासन आतमध्ये सोडत नाही. आणि का सोडत नाही तर हे त्यांना हे दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आता पहा, हे समोरून आताशी पोकलेंड येत आहे. म्हणजे आता गेल्या कित्येक दिवसापासून हा प्रश्न आहे की त्याच दिवशी जो आपत्ती व्यवस्थापन आहे भारत प्रशासनाचं, ते अर्ध्या तासामध्ये पाचारण व्हायला पाहिजे, अर्ध्या तासात पाचारण व्हायला पाहिजे. ते प्रशासन अर्ध्या तासात का आलं नाही? अनेक जणांचे जीव वाचले असते, अनेक जण त्याच्यापासून सुटकारा झाला असता. आता त्यांचे नातेवाईक पेशंट व्हायची वेळ आली. ते सुनीता सर्जेराव गायकवाड आणि जो मयत आहे नागेश सर्जेराव गायकवाड, तर सुनीता सर्जेराव गायकवाड ही पेशंट व्हायची वेळ आली. तिला फिटसारखा प्रकार येतोय. तर अशा पद्धतीने त्या अवहेलनेमुळे कुटुंबाचाही त्यामध्ये मृत्यू होऊ शकतो. हॅरेसमेंटमुळे, मानसिक ताणतणावामुळे आणि भावनेमुळे. तर ह्या भावनेशी खेळ प्रशासनाने करू नये. तुम्ही आता परिस्थिती बघितली, काय परिस्थिती? दिनांक 7 रोजी ही घटना घडली. पिंपरी चिंचवड कचरा डेपो येथे बिल्डिंग कोसळली. कारण की तिथं जो कचऱ्याचा जो प्रमाण आहे, अति प्रमाणात कचरा साठलेला आहे. कचरा साठून जे बिल्डिंगची खालची जी पोकळी निर्माण झालेली आहे
त्यामुळे ती बिल्डिंग ढासळलेली आहे आणि जेणेकरून आमचे जे गोरगरीब कुटुंबातले जे बंधू आहेत ते तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला होते, ते 8 जण अजून बी तिथं अडकलेले आहेत. त्यांची परिस्थिती आता कुणाला माहिती देवाला ठाऊक आहे, पण नातेवाईक त्यांचे बाहेर बसून 3 दिवस झाले, या विना अन्न पाण्याचे 3 दिवस झाले ते बाहेर बसून ते आतुरतेने त्यांची वाट बघत आहे की घरचे आमचे कधी येतील. त्यांचे लहान मुलं वगैरे असतील किंवा बायको असेल, ते आत बाहेर बसलेले आहेत. तर माझी अशी विनंती आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावं आणि लवकरात लवकर त्यांनी जर रेस्क्यू टीम तिकडे दिली असती तर जेणेकरून आमचे बंधू लवकरात लवकर तिकडे त्यांची सुटका झाली असती किंवा त्यांचा जीव वाचू शकले असते आणि त्यामध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असता. पण आता भरपूर उशीर झालेला आहे. आज 3 दिवस होऊन गेलेले आहेत. कोण जबाबदार आहे याला? ते स्थानिक प्रशासनच म्हणावं लागेल. तीन महिन्यापूर्वी आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या अँटोनी लाराच्या गलथान कारभाराच्या विरोधामध्ये की जे सफाई कामगारांविषयी अंमलबजावणी करत नाही याच्यासाठी आपण आंदोलन केलं होतं. त्यावेळीच सफाई कामगार ते प्रश्न मांडत होते, त्यांचा स्टाफ मांडत होता. त्यावेळेस सांगत होते की आम्हाला कुठलं इक्विपमेंट होत नाही आणि त्याच इक्विपमेंटमुळे आज ही मोठी दुर्घटना त्यांना जीव गमवावा लागलेला आहे. दुसरी बाब अशी की त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीची ही मागणी होती की त्यांना सेवेत कायम करायला पाहिजे. 2017मध्ये आणि 1993 ते 2000 या सालामधले रोस्टर बुकवरची जी लोकं आहेत यांना सेवेत कायम करावं असं प्रशासन फक्त शेगाव नगरपंचायतीने केलेलं आहे. त्याचा एक क्रायटेरिया आणून तिथला प्रस्ताव आणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तो या ठिकाणी अंमलबजावणी करून या ठिकाणचे सफाई कामगार जेवढेही आहेत यांना कायम सेवेत करावे आणि जे मृत झालेले आहेत त्यांना 1 कोटी रुपयांचं मदत मिळाली पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीची राहणार आहे. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतले जाणार नाही. वंचित बहुजन आघाडी त्याला जबाबदार असेल आणि जे प्रशासन आहे ते ह्या सगळ्या प्रशासनाला या होणाऱ्या घटनेला जबाबदार आहेत.